जालन्यातील नावा गावाजवळ जालना ते सिंदखेड राजा या रस्त्यावरती बसचा आणि आयशरचा समोरासमोर येऊन भीषण असा अपघात झालेला आहे। आपण पाहू शकतो की या अपघातामध्ये अक्षरशः बसचा आणि समोरच्या आयशरचा चुराडा झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। या अपघातामध्ये दोन प्रवासी जागीच ठार झाल्याची माहिती आहे, तर 20 ते 22 प्रवासी गंभीर जखमी झाले असून बसचा वाहक देखील गंभीर जखमी झालेला आहे। कुठतरी जालन्याहून बुलढाण्याच्या दिशेने ही बस जात होती आणि बुलढाण्याकडनं जालन्याच्या दिशेने जो आहे तो आयशर हा येत होता आणि समोरासमोर येऊन हा गंभीर अपघात या ठिकाणी झालेला आहे। या अपघातामध्ये जवळपास 20 ते 22 प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत, तर बसचा वाहक देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे, तर दोन प्रवासी जे ते जागेवर ठार झाल्याची देखील माहिती आहे। आता सध्या आपण जर पाहिलं तर या हायवेवरती वाहनांच्या प्रचंड रांगा लागलेल्या आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे, कारण हा प्रमुख रस्ता आहे, जालना ते सिंदखेड राजाला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे आणि याच रस्त्यावरती समोरासमोर येऊन बसचा आणि आयशरचा अपघात झाल्यामुळं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। दुसरीकडे जालन्यातील तालुका पोलीस ठाण्याची टीम या ठिकाणी दाखल झालेली असून वाहनाच्या रांगा कमी करण्याचा प्रयत्न जे ते पोलीस करताना या ठिकाणी पाहायला मिळते। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या वाहनांची अशी अवस्था बघता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। 20 ते 22 प्रवासी गंभीर जखमी आहे आणि दोन प्रवासी जे ते जागीच ठार झाल्याची माहिती आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, नावा, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।